अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघाच 11 डिसेंबर 2024 वार बुधवार। आज असणारा बुधवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज बुधवारच्या दिवशी मोक्षदा एकादशी आलेली आहे। जी एकादशी मोक्ष प्राप्त करण्यासाठी, पापांचा नाश करण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी ही एकादशी सर्वात महत्त्वाची मानली जाते। अगदी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज व्रत धरलं असेल, बऱ्याच लोकांच्या घरात आज सकाळपासून सेवांची सुरुवात झाली असेल, कारण मोक्षदा एकादशी ही सेवा करण्यासाठी, पाप दूर करण्यासाठी, घरात सुख समृद्धी आणण्यासाठी आणि भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी ही एकादशी सर्वात प्रभावी मानली जाते। एकादशीचं जे व्रत आहे हे भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे। असं म्हटलं जातं की एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते आणि मनात असणाऱ्या इच्छांची पूर्तता होते। असंख्य लोक प्रत्येक एकादशीचं व्रत धरतात। असंख्य लोक एकादशीच्या दिवशी तीर्थस्थळी जाऊन स्नानाचं पुण्य मिळवतात, तर असंख्य लोक एकादशीच्या दिवशी धार्मिक स्थळी जाऊन दान करतात, दीपदान करतात। म्हणजे बघा, हा जो दिवस आहे हा दान करण्यासाठी, स्नान करण्यासाठी आणि पुण्याची कामं करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आता आज असणारी एकादशी ही मोक्षदा एकादशी आहे, सर्वश्रेष्ठ एकादशी आहे। आजच्या दिवशी आपल्याला व्रत करायचे आहे, आजच्या दिवशी उपासना करायची आहे, भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणारी एक तरी सेवा करायची। आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांची इच्छा होती की ताई मी व्रत धरणार होती पण जमलं नाही। इच्छा असूनही आज ज्यांनी व्रत धरलेलं नाहीये किंवा ज्यांनी म्हणजे व्रत धरलेलं आहे, उपवास केलेले आहेत, उपाय केलेले आहेत, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही तर त्यांच्यासाठी देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये असा एक उपाय सांगणार आहे। हा एक उपाय जर आज एकादशीला तुम्ही संध्याकाळी केलात, आज संध्याकाळी जर तुम्ही तुळशीला ही एक वस्तू अर्पण केली तर तुम्हाला आज असणाऱ्या एकादशीचं जे पुण्य आहे ते दुपटीने मिळेल। भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल, ज्यामुळे आयुष्यातील संकटे दूर होतील, मनातील इच्छा पूर्ण होतील, कर्जाचा डोंगर कमी होईल, घरामध्ये सुख समृद्धी येईल, कुणाचा विवाह जुळत नसेल तर विवाह जुळेल, नोकरी लागत नसेल नोकरी मिळेल, कितीही कठीण असणाऱ्या ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर त्या इच्छांची पूर्तता होईल। बघा, तुळशी माता जी भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी मानली जाते। भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण ज्याही सेवा, जेही उपाय करतो ते तुळशीजवळ करतो, कारण तुळशीजवळ केलेला प्रत्येक उपाय हा शीघ्ररित्या भगवान श्री विष्णूंपर्यंत पोहोचला जातो। एकादशीच्या दिवशी तुळशीचं महत्त्व हे विशेष आहे, त्यामुळे हा उपाय आपल्याला तुळशीच्या समोर करायचा आहे। सगळ्यात पहिले हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक छान दिवा घ्यायचा आहे। कुठलाही मातीचा घ्या, कणकेचा बनवून घ्या किंवा तुमच्या घरात कुठलाही दिवा असेल तो घेतला तरीही चालेल। सगळ्यात पहिले तुळशीच्या समोर बसायचं आहे। तुळशीच्या समोर जे खोड आहे तिथे थोडीशी एक चिमूटभर हळद अर्पण करायची आहे। एकादशीला तुळशीचं निर्जला व्रत असतं, त्यामुळे आपण तुळशीला पाणी किंवा जल असणारे कुठलेही पदार्थ, द्रव्य आपण तिला अर्पण करत नाही, म्हणून तिच्या खोडाजवळ थोडीशी आपल्याला हळद अर्पण करायची आहे, थोडं कुंकू अर्पण करायचं आहे, थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत। यानंतर आपल्याला एक हळदीचा तुकडा, हळदीचा खडा, ज्याला हळकुंड असं म्हणतो, हा हळकुंड आपल्याला घ्यायचा आहे। त्या हळकुंडाला लाल रंगाचा 7 वेळा एक धागा गुंडाळायचा आहे। हळदीचा तुकडा, त्याला 7 वेळा हा लाल धागा बांधायचा। 7व्या वेळेस हा धागा घट्ट त्या हळकुंडाला बांधायचा, आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा, हाताची मूठ बंद करायची, भगवान श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं, 7 वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं। विष्णू सहस्रनाम येत नसेल, व्यंकटेश स्तोत्र म्हणा, नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, ठीक आहे। यानंतर हा हळदीचा तुकडा जो आहे तो तुळशीची माती थोडीशी बाजूला करायची आणि माती बाजूला केल्यानंतर त्या मातीमध्ये हा हळदीचा तुकडा दाबायचा, त्याच्यावरती पुन्हा माती घालायची। माती जी आहे ती व्यवस्थित तुळशीच्या याच्यामध्ये ती एक प्लेन करून घ्यायची आणि जिथे आपण हा हळदीचा तुकडा म्हणजे गाडलेला आहे, दाबलेला आहे, त्याच्यावरती आता हा दिवा ठेवायचा। दिव्यात 2 मातींची पिळून एक वात घालायची, तेल किंवा तूप काहीही चालेल। दिव्याची जी ज्योत आहे, म्हणजे दिव्यामध्ये आपण जी वात घातलेली आहे
ती उत्तर दिशेला किंवा जे तुळशीचं रोप आहे त्या ठिकाणीच म्हणजे त्या दिशेलाच प्रज्वलित राहील, उत्तर दिशा किंवा त्याच दिशेला प्रज्वलित राहील, अशा पद्धतीने ही दिव्याची वात इथे प्रज्वलित करून ठेवायची। आता दिव्यालाही थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं। इतकं करून झालं की त्याच्यानंतर 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या, फूलवाल्या 7 अख्ख्या लवंगा। ह्या लवंगा लाल धाग्याच्या एका म्हणजे एक लाल धागा घ्यायचा, त्या लाल धाग्यामध्ये या 7 लवंगा बांधायच्या आणि ही जी माळ तयार होईल ही तुळशीच्या खुडाला किंवा तुळशीच्या एखाद्या फांदीला आपल्याला घट्ट बांधायची आहे। 7 लवंगांची माळ आपल्याला दुसरी एकादशी येईपर्यंत कंटिन्यू या तुळशीला ठेवून द्यायची आहे। 15-15 दिवसानंतर एकादशीचा योग असतो। पुढची एकादशी जेव्हा येईल 15 दिवसानंतर त्यावेळेस ही जी लवंगांची माळ आहे ही काढायची। पूर्ण ही 7 लवंगांची माळ त्या तुळशीवरून सोडवून घ्यायची आणि त्याच्यानंतर ही जी माळ आहे ही कुठल्याही भगवान श्री विष्णूंच्या मंदिरात जाऊन तिथे कुठलंही एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली ठेवून द्यायची। या 15 दिवसांच्या आत या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होतील। लक्षात ठेवा, 15 दिवस सलग तुम्हाला त्याच ठिकाणी दिवा लावायचा आहे। आज जिथे तुम्ही दिवा लावाल त्या हळकुंडाच्या वरती तुम्हाला आजपासून सलग पुढची एकादशी येईपर्यंत दररोज त्याच ठिकाणी त्याच जागी हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे। बरोबर 15 दिवस संपले, पुढची एकादशी आली की त्यानंतर तुम्ही तिथे दिवा नाही लावला तरीही चालेल। त्या दिवसापर्यंत मात्र रोज नित्यनियमाने दिवा लावायचा, तुळशीला आपली इच्छा सांगायची, भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं, प्रदक्षिणा घालायच्या। बघा हा उपाय खूप अनुभवसिद्ध आहे। लाल किताबमध्ये सांगितलेला एकादशीचा हा विशेष उपाय आहे। आजची एकादशी ही खास आहे पाप दूर करण्यासाठी, मोक्ष प्राप्त करण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी। आजचा योग पुन्हा परत नाहीये, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून करा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल तर त्यांनी हा उपाय करू नये। तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या मुलीकडून, तुम्ही तुमच्या घरातल्या कुठल्याही सदस्याकडून हा उपाय करून घेतला तरीही चालेल। बाकी जे कोणी म्हणजे व्यवस्थित आहेत, महिला असतील, पुरुष असतील, अगदी वृद्ध स्त्रियाही असतील तर त्यांनी हा उपाय करू शकता। फक्त सुतक काळ, सुयर आणि मासिक धर्म या 3 गोष्टींमध्ये हा उपाय जो आहे तो आपल्याला करता येणार नाही।